नमस्कार सर्वांना. लग्नानंतरची प्रेमकथा भाग नंबर 1. आई, हे काय चालू आहे तुमचं? मी नुकतीच 12वीची परीक्षा दिली आहे आणि एवढं लवकर लग्न? काय गं आई, माझा विचार कर ना थोडा. बाबांना सांग तू तरी. मला काही समजत नाही. बाबा काहीच सांगत देखील नाहीत, माझ्यासोबत बोलायला बघतसुद्धा नाहीत. काय झालं समजत नाही मला. हे बघ रुही, आता काही बोलू नको. बाबा जसं सांगत आहेत तसंच कर. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी खूप चांगलं स्थळ शोधलं आहे. तू आनंदात राहशील. आता ऐन वेळेला नाही म्हणून घरात वाद सुरू करू नको. कावेरी रुहीची आई. रुहीचं काहीच ऐकून न घेता आपला निर्णय सांगून मोकळी होते. हे ऐकून पोरीचा चेहरा पडतो. ती काहीच न बोलता आपल्या खोलीमध्ये जाऊन बसते. रुही पाटील, केशव पाटील आणि कावेरी पाटील यांची द्वितीय कन्या. तिच्या अगोदर अनुराग हा त्यांना मोठा मुलगा. केशव पाटील हे बँकेमध्ये मॅनेजर म्हणून होते. ते कावेरी या गृहिणी होत्या. मोठा भाऊ अनुराग नवीनच एका कंपनीमध्ये अकाउंट म्हणून कामाला लागला होता. तर आपल्या कथेची नायिका रुही हिने नुकतीच 12वीची परीक्षा दिली आहे. ह्या गोष्टीला महिना देखील झाला नव्हता की तिचं लग्न ठरवत होते. रुही दिसायला सावळी होती. कमनीय बांध्याची, चॉकलेट डोळ्याची, डाळिंबी ओठांची. रुही बघता क्षणी कोणीही फिदा होईल अशी होती. त्यात भर घालायचे ते तिचे लांब सडक काळे प्लेन केस, ज्याची वेणी घालून पुढे घेतली की गुडघ्यापर्यंत यायची. अगदी स्वर्गातून अप्सरा उतरून आली होती पाटलांच्या घरात. तिच्या सौंदर्यावर भावणारे कॉलेजमध्ये देखील खूप होते. अनेकांनी तिला प्रपोज केला, पण देखील तिने कोणाला भाव दिला नाही. मात्र आज तिला लग्नाच्या मंडपात उभे राहावे लागत होते. याचं कारण तिला समजत नव्हतं. कोणी तिला काहीच सांगत नव्हतं. घरात माणसं असून देखील ती एकटी होती. आज तिला मैत्रिणीची जास्त गरज वाटत होती. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना तिने अभ्यासाकडे लक्ष दिलं, त्यामुळे जास्त कोणी मैत्रिणी बनल्याच नाहीत. ती जे होत आहे ते शांत राहून सहन करत होती. तिचं स्वप्न होतं की शिकून डॉक्टर व्हावं, पण आता ते स्वप्न पूर्ण होणार नव्हतं. रुही आपल्या खोलीमध्ये बसली होती. तेवढ्यात आई तिच्या खोलीमध्ये आली. अगं रुही, पाहुणे आजच येत आहेत. साडी नेसून तयार राहा. आता नुकतेच 2:30 वाजले आहेत. तू 3:30पर्यंत तयार राहा. ते कधीही येतील. त्यानंतर यापुढे ती काही बोलणार हे ऐकून न घेता आई आपल्या कामाला निघून गेली. थोडा आराम करते आणि मन नसताना देखील तयारीला लागते. ती तयार होऊन आरशासमोर बसलेली असते. तेवढ्यात अनुराग तिथे येतो. काय झालं पिल्लू, अशी उदास का बसली आहेस? तुला लग्न नाही करायचं मला माहीत आहे. बाबांना विचारायचा खूप प्रयत्न केला मी की असं का करतायत तुम्ही, पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. मी काहीच नाही करू शकलो तुझ्यासाठी. नाही रे दादू, माझं नशीबच असं आहे. तू काहीच काळजी करू नको. तुझी पिल्लू कमजोर नाही. हो रे एडू. अनुराग तिच्या कपाळावर टिकली लावतो आणि प्रेमाने हात फिरवतो. तेवढ्यात त्याला खालून आई हाक मारते म्हणून तो खाली निघून जातो. बघता बघता 4 वाजतात. खाली पाहुणे आल्याची चाहूल रुहीला लागते. तिचं हृदय विजेच्या वेगाने धावत असतं. तिला भीती वाटत होती तरी ती स्वतःला शांत दाखवत होती. खालून बोलण्याचे आवाज येत होते. शेवटी कोणीतरी म्हणतात की मुलीला घेऊन या आणि पायऱ्यांवर पायाचा आवाज येतो. चल रुही, झाली ना तयारी? हो झाली. रुही तिच्याकडे न बघता बोलली. आई तिला खाली घेऊन येते. ती चोरून समोर पाहते तर एक जोडपे आणि एक मुलगा समोर बसलेला असतो. आई तिला बाजूला असलेल्या खुर्चीवर नेऊन बसवते. ही आमची रुही. नुकतीच 12वी झाली तिची, वडील म्हणतात.
मग लवकर लग्न का करत आहेत? मुलाकडचे वडील म्हणतात. हो, वेळेत सगळं झालं तर चांगलं असतं ना, रुहीचे वडील म्हणतात. हो, तुमचं देखील बरोबर आहे. हा आमचा ईशांत 2 वर्षापासून सगळा बिझनेस सांभाळतो आणि त्यालाच आता सगळं सांभाळायचं आहे. हो हो, रुहीचे वडील म्हणतात. आपण ह्या दोघांना बोलायला पाठवूयात का? ईशानची आई रोहिणी मध्येच म्हणतात. हो ना, जा तुम्ही यांना घर दाखव, वडील म्हणतात. रुही आणि ईशांत रुहीच्या रूममध्ये जातात. हे बघ मिस्टर, मला हे लग्न करायचं नाहीच, समजलं ना, रुही म्हणते. मला पण काही खास नाही समजलं. आईबापांची इच्छा आहे म्हणून मी तयार झालो आहे, ईशांत म्हणाला. मग मी काय नाचू आता? रुही म्हणते. हो, नाच ना, त्या मानाने समजेल तरी मला कशी नाचतेस ते, ईशांत म्हणतो. जास्त बोलू नको हां, नाहीतर नाकावर मुटकाच मारीन, रुही म्हणते. वा वा, घरी आलेल्या पाहुण्यांसोबत असं वागायला शिकवले तुला ना, ईशांत म्हणतो. ती दोघं अशीच भांडत असतात. तेवढं त्यांना कोणीतरी येत आहे याची चाहूल लागते. तसे ते शांतच बसतात. रुहीची आई त्यांना बोलवायला आलेली असते. दोघे खाली येतात. येताना ईशांत तिला रागाने सांगतो की आता जे बोललीस ते जाऊन खाली सगळ्यांना सांगतो. त्यामुळे ती घाबरते, पण स्वतःला सावरत सगळ्यांसमोर खाली जाऊन बसते. ईशांत, काय मग, मुलगी पसंत आहे की नाही? रावसाहेब ईशांतला विचारतात. बाबा, आई सांगेल ते नक्की. मी तिच्यावर सोपवलं आहे. मला तर आवडली माझी सून, ईशाची आई म्हणते. मुलांचा खूप जीव आहे आपल्या आई बाबांवर. ईशांतने तुम्हाला सांगितलं निर्णय घ्यायला आणि रुहीने मला सांगितलं आहे. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून रुहीचे वडील म्हणतात. हो ना, ईशानचे वडील म्हणतात. बरं, साखरपुडा कधी करायचा? ईशानची आई बोलते. विचार ना भटजींना, आताच विचारून घे, मग काही राहायला नको, वडील म्हणतात. हो चालेल. रोहिणी दोघांची पत्रिका घेऊन भटजींना कॉल करते आणि त्यांच्यासोबत बोलून घेते. तोपर्यंत सगळे गोष्टी करत बसतात. रुही आणि ईशांत मात्र एकमेकांना खुन्नस देत होते. थोड्या वेळाने रोहिणी आत आल्या. ऐका, खूप चांगली बातमी आहे भटजींनी. परवाचा मुहूर्त काढला आहे. परवा महाशिवरात्री आहे आणि खूप चांगला दिवस आहे, रोहिणी म्हणतात. चालेल ना, खूप चांगला दिवस आहे म्हणायचं, रुहीची आई म्हणते. चला आता तयारीला लागा, रुहीचे वडील म्हणतात. हो चला, आम्ही निघतो आता. अंगठी रुहीच्या पसंतीने आम्ही निवडू, तर उद्या तिला आमच्याकडे पाठवून द्या. हे ऐकून रुहीच्या वडिलांचा चेहरा उतरला असतो, पण पाहुण्यांच्या समोर ते बळबळच हसत हो बोलतात आणि पाहुणे निघून जातात. आई, एवढं लवकर काय ग हे, रुही म्हणते. हे बघ, आता ते सांगत आहेत तसंच होईल. तू जा, साडी बदलून खाली ये, आई म्हणते. रुही नाराज होऊन आपल्या खोलीत जाते. फ्रेश होऊन आईला मदत करायला खाली येते. जेवण वगैरे उरकून सगळे झोपायला आपल्या खोलीमध्ये जातात. रुही गॅलरीमध्ये डायरी हातामध्ये घेऊन बसलेली असते. रात्रीच्या एकटेपणामध्ये ती आपलं दुःख ती तिच्या लाडक्या काव्याला सांगायची. काव्या म्हणजे तिने आपल्या डायरीला काव्या हे नाव दिलेलं होतं. रुहीच्या डोळ्यातले अश्रू फक्त तिच्या लाडक्या काव्याला माहीत आहेत. आज तीही आपल्या मनातले प्रश्न काव्याला सांगायला बसली होती, पण मनात प्रश्नाचं एवढं थैमान माजलं होतं की तिला लिहायला सुचत नव्हतं. ती फक्त डायरी हातात घेऊन गॅलरीत बसली होती. चंद्र बघत होती आकाशातला. त्याला बघता बघता कधी तिला निद्रादेवी प्रसन्न झाली हे तिला देखील समजलं नाही. सकाळी तिला नेहमीप्रमाणे 5 वाजता जाग आली. उठल्यावर तिला समजलं की आपण अजूनही गॅलरीमध्ये आहोत. तिच्या मूर्खपणावर हसत
ती फ्रेश होऊन खाली येते, कॉफी बनवून घेते आणि तिच्या नेहमीच्या जागी जाऊन बसते. तिला प्रसन्न करणारी ती एकच जागा होती, ती म्हणजे त्यांचं गार्डन, जे त्यांच्या घराच्या समोरच होतं. चारी बाजूने झाडं लावली होती. अनेक फुलांची झाडं होती, तर काही वेल होते. मधोमध गेटमधून घरात जायला वाट होती आणि बाजूलाच मोठा झोपाळा लावला होता. झोपाळ्यावर छोटे लाईट आणि फुलांच्या अनेक वेली सोडल्या होत्या. पायाखाली झिरवळ. मोठ्या गेटमधून आतमधल्या छोट्या गेटपर्यंत शोभेच्या झाडांची फुलांची झाडं लावली होती. सोबत मधल्या छोट्या गेटकडे फुलांचं डेकोरेशन केलं होतं. आतमध्ये आल्यावर बाजूलाच चिमण्यांसाठी छोट्या घराचा एक संग्रह ठेवला होता. याच्या बाजूला छोटासा फिश टँक होता. रुहीने हौसेने आणलेले मासे त्यात सोडले होते. एकंदरीत सकाळी तिथे गेल्यावर मन एकदम प्रसन्न व्हायचं. ती कॉफी पिता पिता विचार करत होती, पुढे माझं कसं होणार आहे, काय कसं करू. पण तिच्या मनातले विचार मनापर्यंतच होते. तोंडाने बोलून दाखवले तरी कोणी काही ऐकून घेत नव्हतं. ती आपल्या शाळेचे दिवस आठवत होती. रोहिणी सकाळी 5 वाजता उठायची सवय 7वीमध्ये असल्यापासूनच स्वतःला लावून घेतली होती. ती लहानपणापासूनच हुशार होती, त्यामुळे प्रत्येक वर्षी तिचा पहिला नंबर ठरलेला होता. 10वीमध्ये रुही 99% मार्क्स मिळवून जिल्ह्यामध्ये दुसरी आली होती. काही पॉईंट्सनी तिचा पहिला नंबर हुकला. त्या दुःखाने तिने असलेला आनंद देखील साजरा केला नव्हता. घरातल्या सगळ्यांनी मात्र आवर्जून सगळ्यांना पेढे वाटले. रुहीचा सत्कार झाला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद बाबांना झाला होता. 12वीला देखील तिने रात्रीचा दिवस करून पूर्ण 10 तास अभ्यास केला होता. त्यात तिने आपली आवडती कला शाखा निवडली होती. तिला शिकवणाऱ्या प्रत्येकाला खात्री होती की यावेळी रुही जिल्ह्यात पहिली येणार. रुहीला आज सगळं आठवत होतं. बाबा असं का करत आहेत हे मात्र तिला समजत नव्हतं. कुठे चुकलं माझं, असं काय करू की हे थांबेल, या अशा प्रश्नांनी तिला वेडं करून ठेवलं होतं. ती विचार करत होती तेवढ्यात अनुराग तिथे आला. हे ब्युटिफुल दादू, तू आज लवकर कसा उठला. सहज जा ना रुही, मला कॉफी घेऊन ये. हो आणते, बस तोपर्यंत इथे. रुही पटपट चहा पिते आणि आंघोळ करायला जाते. तयारी करून बाहेर येते. दारासमोर रांगोळी काढते आणि देवाची पूजा करते. तोपर्यंत 7 वाजतात. ती रूममध्ये तयार व्हायला निघून जाते. तयारी झाल्यावर अनुराग तिला नेऊन देशमुख यांच्या गेटवर सोडतो. ती वॉचमॅन काकांना सांगून आत जाते आणि समोरचा नजारा पाहून शॉक लागल्यासारखी एकाच ठिकाणी उभी राहते. समोरचा नजारा असतोच तसा. मोठं गार्डन, त्यावर जागोजागी अनेक झाडं आणि वरती जायला पायऱ्या होत्या. रुही पायऱ्या चढून वर जाते. समोरच मोठा स्विमिंग पूल होता, ज्याचं पाणी धबधब्यासारखं खाली पडत होतं. ईशांत बाजूला असलेल्या पायवाटेवरून आत जाते. समोर देशमुख यांचा बंगला उभा असतो. तो त्यांच्या श्रीमंतीची साक्ष देत असतो. रुहीला कसं तरीच वाटत होतं. एवढ्या मोठ्या घरात ती पहिल्यांदाच आली होती. तिचं हा अवघडलेपणा ईशांत आपल्या खोलीमधून पाहत असतो. ती आजूबाजूला पाहत होती, कोणी दिसत नव्हतं तिला. ईशांत मात्र तिला पहिल्यांदा असं पाहत होता. तिने डार्क निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते. आजूबाजूची झाडं पाहून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य येत होतं. आज ईशांत तिला पहिल्यांदा मनापासून हसताना पाहत होता. तिचा सावळा रंग उन्हामध्ये उठून दिसत होता. तिचे बोलके डोळे छान दिसत होते. ती चालत चालत दरवाजाकडे आली. ईशांतने देखील आजूबाजूला वेली सोडलेल्या होत्या. ती दरवाजा वाजवते तसं काम करणारे काका येऊन दार उघडतात.
आणि रोहिणींना हाक मारतात. अगं बाळा, आलीस तू? ये आत, बस ना. हो, रुही बोलते. अजून नाही झाली पहा आमची तयारी. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. तू जाऊन जरा ईशांतला बोलावशील का? हो, रुही बोलते. हे बघ, इथून वरती गेलीस की दुसरी रूम त्याची. हो, येते त्यांना बोलावून. रुही पायऱ्यांनी वर जाते. रूमवर नॉक करायला जाणार की तिला जाणवलं दरवाजा उघडा आहे. तरीही ती दरवाजा वाजवते. कम इन. अहो, तुम्हाला काकूनी खाली बोलावलंय. ती पटकन बोलून जाते. तो काहीच न बोलता तिला निहाळत असतो. भानावर आल्यावर तो फक्त हा म्हणतो. तसं ती खाली निघून जाते. ईशांत तयार होऊन येतो. तसं सगळे नाश्ता करतात आणि निघतात. पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीसाठी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.